Hello students, very good morning to all of you. Today also we'll continue the next part of acids, bases and salts. In last lecture we have discussed is what calcium carbonate, which is very important compound. Later on calcium sulfate, that is gypsum, that was again very important compound. Correct. Next calcium sulfate hemihydrate, that is plaster of Paris, which was again very important compound. Next one, calcium oxochloride, that is bleaching powder. Correct now? Okay, this is also very important compound. Correct? Most important compounds we have discussed in last lecture. Correct? Now we'll move towards the next point. Okay, that is water of crystallization. Water of crystallization. बरेच molecules बघा तुम्ही. Okay, yes. Suppose अशा फॉर्म मध्ये पाहिलं असणार आहे. ठीक आहे, एम एक्स हा एक सॉल्ट आहे कन्सिडर करा. ओके, त्याच्यासोबत असे वॉटर मॉलिक्युल्स पाहिले असणार आहेत. वन वॉटर मॉलिक्युल असेल एम एक्स, ठीक आहे ना. ओके, ट्वाइस H2 असेल, असे नंबर ऑफ असू शकतात. ठीक आहे, एम एक्स, ठीक आहे, त्याच्यासोबत सपोज थ्राइस H2 असतील. असे नंबर ऑफ कंपाऊंड्स पाहिलेत तुम्ही. असं लिहितो मी एम, ठीक आहे, एम एक्स, ठीक आहे, एक्स H2O. हे असे कंपाऊंड्स तुम्ही स्टडी केलेलं आहे. येस, ह्या कंपाऊंडचा किंवा ह्या H2O चा अर्थ काय होतो, तो हायड्रेटेड आहे. कसा आहे? हायड्रेटेड, म्हणजेच त्याच्या अराउंडला काय आहेत, H2O मॉलिक्युल्स आहेत किंवा काय, येस, तो क्रिस्टलाइज झालेला आहे ड्यू टू दी येस एब्झॉर्प्शन ऑफ वॉटर. त्याच्यामध्ये वॉटर कंटेंट आहे, तो मॉइश्चराइज्ड आहे थोडक्यात. येते लक्षात? वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन मीन्स व्हॉट? Yes, water of crystallization is a fixed number of water molecules present in one formula unit of salt. एक फॉर्म्युला युनिट घेतला सॉल्टचा सपोज, त्याच्यामध्ये किती वॉटर मॉलिक्युल्स आहेत, दॅट इज कॉल्ड एज इट्स वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन. ठीक आहे. मग CuSO4 मध्ये एक मॉलिक्युल घेतलं CuSO4 चा, तर त्याच्यामध्ये 5H2 असतात आणि त्याचा फिक्स्ड रेशो असतो बघा. CuSO4 त्याला क्रिस्टलाइन फॉर्म म्हणायचं आणि वॉटर कंटेंट असेल तर तो क्रिस्टलाइन फॉर्म मध्ये राहतो. येस, त्याला वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन म्हणायचं. CuSO4 5H2O, this is crystalline form of, okay, is what CuSO4. तो कलर्ड सबस्टन्स असतो आणि वॉटर मध्येच तो कलर्ड असतो. लक्षात ठेवा, या वॉटरच्या प्रेझेन्स मध्येच. ठीक आहे. आणि जर वॉटर रिमूव्ह केला तर तो अनकलर्ड होतो. आर यू गेटिंग? त्याच्यानंतर ओके, एस वॉशिंग सोडा तुम्ही स्टडी केलं काल, ठीक आहे ना. वॉशिंग सोडा, वॉशिंग सोडामध्ये 10H2Os असतात कंपल्सरी. Na2CO3 10H2O, डेकाहायड्रेट म्हणायचं त्याला, डेकाहायड्रेट. दिस इज द वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन. त्याच्यामध्ये काय फिक्स्ड नंबर ऑफ 10 वॉटर मॉलिक्युल्स आहेत. ओके, दॅट इज इट्स वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन. Na2CO3 10H2O, 10 H2Os are required to crystallize this Na2CO3, that is the water of crystallization. हे तर लक्षात. हे जिप्सम काल पाहिलं आपण. जिप्सम, how many waters of crystallizations are there? It means 2 waters are required to crystallize this. Yes, what? Calcium sulfate. It is the water of crystallization. It means its water of crystallization is 2. 2 water molecules आहेत त्याच्यामध्ये. येते लक्षात. आणखीन एखादे कंपाऊंड दिलं, सपोज तुम्हाला असं दिलं Fe3, ओके, SO4, ओके, ट्वाइस H2O असं दिलेलं असेल तर त्याचं वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन किती आहे? 2 आहे. Al2O3, ठीक आहे, S ट्वाइस H2O दिलेला असेल तर त्याचं वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन किती आहे? तर डेफिनेटली 2 आहे वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन. मग त्याच्यामध्ये एखाद्या सबस्टन्स मध्ये वॉटर आहे किंवा नाही हे कसं ओळखायचं? ठीक आहे ना. ओके, एखादे एक्सपेरिमेंट करू शकता तुम्ही. सगळ्याच एक्सपेरिमेंट मध्ये होईल असं नाहीये, बरोबर आहे ना. ओके, पण ह्या कॉपर सल्फेट मध्ये बघा, ह्या कॉपर सल्फेट मध्ये 5H2O आहेत, वॉटर आहे, हे कसं ओळखायचं? ओके, त्याच्यासाठी एक्सपेरिमेंट आहे खाली. The test the presence of, sorry, to test the presence of water of crystallization copper sulfate. ठीक आहे ना. ओके, सगळ्याच मॉलिक्युल्स मध्ये नाही तर पर्टिक्युलर मॉलिक्युल्स मध्ये तुम्ही सांगू शकता की बाबा इथं वॉटर आहे. त्याच्यासाठी अदर एक्सपेरिमेंट्स आहेत. ओके, ते तुम्हाला नंतर स्टडी करायचं आहे. येस, पण एक पर्टिक्युलर कंपाऊंड जो कलर्ड कंपाऊंड आहे, ओके, तो कलर्ड कंपाऊंड घेऊन आपण काय करू शकतो? टेस्ट करू शकतो वेदर देयर इज अ वॉटर प्रेझेंट और नॉट. ठीक आहे ना. ओके, मटेरियल्स रिक्वायर्ड. सी हियर, एक टेस्ट करायची आपल्याला. मटेरियल्स रिक्वायर्ड, त्याच्यामध्ये कॉपर सल्फेट घ्यायचा आहे, क्रिस्टल्स फॉर्म मध्ये आहे तो. टेस्ट ट्यूब होल्डर घ्यायचा आहे, बॉइलिंग ट्यूब घ्यायची आहे, ठीक आहे, आणि काय, वॉटर आणि बर्नर घ्यायचा आहे. सी हियर, दिस इज बर्नर, दिस इज बॉइलिंग टेस्ट ट्यूब.
दिस इज ओके इज फोल्डर, ठीक आहे ना, टेस्ट ट्यूब फोल्डर. आणि ह्या टेस्ट ट्यूब फोल्डर मध्ये काय घेतले आपण, कॉपर सल्फेट क्रिस्टल्स घेतलेले आहेत फक्त, ठीक आहे ना. ओके, इथं काय घेतलेलं आपण, क्रिस्टल्स घेतलेले आहेत. कोणाचे, कॉपर सल्फेटचे क्रिस्टल्स. तो कुठला आहे, CuSO4 ओके S5H2O ह्या फॉर्म मध्ये आहे तो. आणि कसा असतो, ब्ल्यू इन कलर, व्हेरी इम्पॉर्टंट, ब्ल्यू इन कलर, ब्ल्यू कलरचा असतो तो. करेक्ट. प्रोसिजर बघा. टेक अ फ्यू क्रिस्टल्स ऑफ कॉपर सल्फेट इन अ ड्राय बॉइलिंग ट्यूब. ड्राय घ्यायची आहे बॉइलिंग ट्यूब. त्याच्यामध्ये काय करायचं, फ्यू, आता इथं तुम्हाला वॉटर वगैरे दिसत असेल तर वॉटर नाहीये तिथं, काय आहे तो असा ओके फक्त क्रिस्टलाइन फॉर्म मध्ये सबस्टन्स आहे. कसा असतो, ब्ल्यू कलरचा. दिस हॅव अ ब्ल्यूइश ग्रीन कलर, ठीक आहे, थोडासा ब्ल्यूइश आहे, ग्रीनिश कलर आहे, ब्ल्यूइश ग्रीन कलर, ठीक आहे ना. ओके, हीट द बॉइलिंग ओके tube by holding it with a test tube holder on a flame of burner. बर्नर वरती काय करायचं तुम्हाला, ओके असं प्लेस करायचं, होल्ड करायचं आहे, हीट करायचं. हीट केल्यानंतर काय होतं तुम्हाला दोन आहे, हीट केल्यानंतर एस these वॉटर मॉलिक्युल्स गेट इव्हॅपोरेटेड, H2O काय होतात, इव्हॅपोरेट होतात. समजलं ना. ओके, H2O इव्हॅपोरेट झाले. You will observe that the color of copper sulfate after heating becomes white. It becomes white after heating. का व्हाईट होतात, कारण काय, त्याच्यामधला वॉटर कंटेंट, मॉइश्चर निघून गेलं. मॉइश्चर निघून, मी सांगितलं तुम्हाला सुरुवातीला की बाबा H2O जर प्रेझेन्स असेल तरच तो ब्ल्यूइश असतो, ब्ल्यू असतो, अदरवाइज इन absence of H2O it is a white. In absence of H2O it is white in color, white in color. कसा असतो तो, व्हाईट असतो. समजते ना. becomes white. You may okay is notice water droplets in the boiling tube which are obtained from the water crystallization. बॉइलिंग ट्यूबच्या ओके वरती असे वॉटर ओके ड्रॉपलेट दिसतील तुम्हाला असे वरती. कशामुळं, ओके तर काय, ड्यू टू दी ओके इव्हॅपरेशन ऑफ वॉटर. वॉटर इव्हॅपरेट होतो आणि असे ड्रॉपलेट्स तुम्हाला इथं दिसायला लागतील. समजतंय ना. ओके, त्याच्या ओके काय म्हणू शकता, वॉल वरती, ह्या ग्लास वॉल वरती ओके तुम्हाला काय मिळतील, वॉटर ड्रॉपलेट्स मिळतील. नाव आता बघा, व्हाईट केलं तुम्ही आता ह्या टेस्ट ट्यूबला. ओके, शेवटी काय झालं, आफ्टर हिटिंग इट बिकम्स व्हाईट. ओके, ह्या टेस्ट ट्यूब मध्ये काय आहेत, आता व्हाईट क्रिस्टल्स आहेत, व्हाईट. ठीक आहे. परत एक्सपेरिमेंट करायचं तुम्हाला, रिपीट. काय, add 2 to 3 drops of water on a sample of copper sulfate. ठीक आहे. येस, काय करायचं परत तुम्हाला, ओके 2 to 3 ड्रॉप्स काय करायचे आहेत, वॉटर ऍड करायचं आहे. वॉटर ऍड केलं की इट बिकम्स अगेन ब्ल्यू. वाय, त्याच्यामध्ये वॉटर ऍड केलं की परत तो काय होतो, ब्ल्यू होतो. यू विल ऑब्झर्व दॅट द ब्ल्यू कलर ऑफ कॉपर सल्फेट इज रिस्टोर्ड. बघा जनरली इथं काय होतं ह्या केसमध्ये, तर काय इलेक्ट्रॉनचं ट्रान्झिशन व्हायला लागतं. इलेक्ट्रॉनचं ट्रान्झिशन हे तुम्हाला पुढे स्टडी करायचं आहे. एखादी कंपाऊंड कलर्ड का असतो, एखादी कंपाऊंड कलरलेस का असतो, ओके हे तुम्हाला 11th आणि 12th मध्ये स्टडी करायचं आहे. ठीक आहे. तिथं इलेक्ट्रॉनचं ट्रान्झिशन होतं, बरोबर आहे ना. ओके, इलेक्ट्रॉन जो आहे तो लोअर ओके लेवल टू हायर लेवल जातो, आणि ज्यावेळेस तो लोअर लेवलला येतो ओके इट इमिट्स द लाईट, and this light having a particular wavelength and that particular wavelength having a particular color. हे आपल्याला पुढं 11th आणि 12th मध्ये स्टडी करायचं आहे. डोंट वरी, ॲटॉमिक स्ट्रक्चर मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल बऱ्यापैकी. त्याच्यानंतर ओके अदर एस ब्लॉक, पी ब्लॉक, डी ब्लॉक एलिमेंट्स मध्ये परत तुम्हाला कलर्ड कंपाऊंड्स पाहायला मिळतील. ओके, आणि त्याचं रिझल्ट सुद्धा तुम्हाला तिथं पाहायला मिळेल. ऑब्झर्वेशन्स काय असतील मग, आता काय तुम्ही टेस्ट ट्यूब मध्ये ऑब्झर्व केलं ना. ओके येस, तिथं मेन्शन केलेलं आहे. वी ऑब्झर्व दॅट is what copper sulfate crystals which seems to be dry contain water of crystallization. समझते? We observe that copper sulfate crystals which seems to be dry
दिसतात ते ड्राय. ओके, पण त्याच्यामध्ये काय आहे, वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन आहे, वॉटर्स आहेत त्याच्यामध्ये. हीट केलं तुम्ही, ओके, हीट केल्यानंतर वॉटर काय होतात, रिमूव्ह होतात, वॉटर मॉलिक्युल्स रिमूव्ह अँड द सॉल्ट बिकम्स व्हाईट. दॅट सॉल्ट बिकम्स व्हॉट, व्हाईट. when we again moist the crystal, moist करणे म्हणजे काय, if you add some drops of water in it, then what happens, the blue color of crystal again reappears. त्याचा परत ब्ल्यू कलर जो आहे बाळांनो काय होतो, रिस्टोर होतो. अंडरस्टूड, समजलं ना? ओके, म्हणजे हा कॉपर सल्फेटचा कलर जो आहे तो चेंज झाला. सी हियर द रिएक्शन ऑफ कॉपर सल्फेट पेंटाहायड्रेट. दिस इज कॉपर सल्फेट पेंटाहायड्रेट. कॉपर सल्फेट पेंटाहायड्रेट. पेंटाहायड्रेट. अंडरस्टूड, ठीक आहे. ऑन हीटिंग लूजेस वॉटर मॉलिक्यूल, वॉटर मॉलिक्यूल लूज करतो. ऑन, ठीक आहे, सी हियर it is a blue in color, converted into what, white. Then this white, okay, CuSO4, okay, moisturized with water, then again it restored blue color. समजते हे? ठीक आहे. इथे एक नोट दिलेली आहे, नोट बघा. क्रिस्टलाइन सॉल्ट्स लाइक CuSO4 twice H2, CuSO4 half H2, Na2CO3 10H2, CuSO4 5H2, etc., which seems to be dry, contains water crystallization. Seems to be dry, ड्राय दिसतात पण त्याच्यामध्ये काय असतो, वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन. वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन इज अ फिक्स्ड नंबर ऑफ एक्स. तुम्हाला डेफिनेशन मिळेल इथं. वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन इज ए फिक्स्ड नंबर ऑफ वॉटर मॉलिक्युल्स प्रेझेंट इन वन फॉर्म्युला युनिट ऑफ सॉल्ट. एक फॉर्म्युला युनिट मध्ये जेवढे काय वॉटर मॉलिक्युल्स असतील दॅट इज इट्स वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन. तुम्हाला विचारलं की जिप्समचं वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन किती आहे, तर तुम्ही 2 सांगणार. प्लास्टर ऑफ पॅरिसचं वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन किती आहे, तर तुम्ही किती सांगणार, हाफ सांगणार. समजतंय ना? वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन फॉर वॉशिंग सोडा, एस, तुम्ही किती सांगणार, 10. वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन ऑफ CuSO4, ठीक आहे ना, पेंटाहायड्रेट आहे तो, ओके, किती, 5 वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन. आलं लक्षात हे? ठीक आहे ना? ओके, हे होतं रिगार्डिंग वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन. तुमच्या लक्षात आलं असणार असे नंबर ऑफ कंपाऊंड्स पुढे येतील. यू विल इंटरॅक्ट विथ दिस टाइप ऑफ कंपाऊंड्स इन नेक्स्ट इयर, मीन्स in present year, okay, in 11th class and in 12th class. ठीक आहे ना? ओके, आत्ताच तुम्हाला पॉइंट हा क्लिअर होऊ द्या की बाबा वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन म्हणजे नंबर ऑफ वॉटर मॉलिक्युल्स, ओके, एस, प्रेझेंट इन दॅट वन फॉर्म्युला युनिट ऑफ सॉल्ट. क्लिअर झालं हे मुलांना? ठीक आहे, पुढे जाऊयात आपण. दॅट इज टू प्रिपेअर सोडा ऍसिड फायर एक्सटिंग्विशर. एक एक्सपेरिमेंट दिलाय, एक ऍक्टिव्हिटी दिली तुम्हाला. एक्सटिंग्विशर प्रिपेअर करायचं आहे, फायर एक्सटिंग्विशर. आता जनरली सोडियम कार्बोनेट, कॅल्शियम कार्बोनेट, कार्बोनेट जिथं जिथं आहे ना, CO3 2 मायनस जिथं जिथं आहे त्याच्यापासून आपण CO2 प्रिपेअर करू शकतो. म्हणजे थोडक्यात मेटल कार्बोनेट जिथं जिथं आहेत, ओके, त्याच्यापासून आपण CO2 प्रिपेअर करू शकतो. अँड दिस CO2 इज, ओके, एज helps to extinguish the fire. Correct na? This acts as fire extinguisher. Fire extinguisher. समजतंय हे? येस, ठीक आहे. म्हणून काय की कार्बोनेट्स असतील, मेटल कार्बोनेट्स असतील किंवा मेटल बायकार्बोनेट्स असतील, हे जनरली काय करतात, ओके, येस, डायरेक्ट त्या कशामध्ये, फायर मध्ये, ओके, येस, काय करतात, स्प्रेड करतात. कारण काय, तिथं आपोआप तो कन्वर्ट कशामध्ये, CO2 मध्ये होतो. ओके, बऱ्याच वेळेला तुम्हाला फायर एक्सटिंग्विशर, ओके, एस, ठेवलेले दिसतात लॅब्स मध्ये. असे फायर एक्सटिंग्विशर्स असतात. ठीक आहे ना? ओके, येस, तिथं वरती असे हँडल्स असतात त्याला. तुम्हाला असे हँडल्सचे फायर एक्सटिंग्विशर दिसतील आणि त्याला असे एक पाईप दिसेल. बरोबर आहे ना? ओके, येस, आणि त्याच्यावरती लिहिलेलं असतं फायर एक्सटिंग्विशर म्हणून. आणि तो कुठं, जनरली वॉलला असा हँग केलेला असतो फायर एक्सटिंग्विशर.
समजतंय ना? ओके, येस, तुम्हाला दाखवतो मी. हिअर look at these diagrams. ठीक आहे, दिस इज कॉल्ड एज अ फायर एक्सटिंग्विशर. लक्षात येते? ओके, येस. आता इथं वॉटर लिहिले, फोम लिहिले. ओके, येस. पण अशाच टाईपचा काय असतो? ओके, येस, सिलेंडर असतो एक. ओके, त्याला काय म्हणायचं? फायर एक्सटिंग्विशर म्हणायचं. त्याच सिलेंडरमध्ये ओके काय काय असतो? एकतर सोडियम कार्बोनेट घेतात किंवा बायकार्बोनेट घेतात, त्याच्यामध्ये सल्फ्युरिक ऍसिड ऍड करतात. ठीक आहे ना? सल्फ्युरिक ऍसिड ऍड केलं की CO2 बाहेर पडतो आणि दॅट CO2 इज युज्ड ऍज अ फायर एक्सटिंग्विशर. ठीक आहे. आता हे फायर एक्सटिंग्विशर जे आहे तुम्ही सुद्धा बनवू शकताय, फक्त केअर घ्यावं लागेल. केअर इज टू बी टेकन वाईल प्रिपेअरिंग दिस. ओके, येस. कारण काय? सल्फ्युरिक ऍसिड यूज करताय. ओके, आणि दी सल्फ्युरिक ऍसिड इज व्हेरी डेंजरस. ओके, इट बर्न्स दिस स्किन. खूप केअरफुली हँडल करावा लागतो सल्फ्युरिक ऍसिडला आणि जनरली डायल्यूट सल्फ्युरिक ऍसिड घेतला जातो. सी हिअर. ओके, हाऊ द फायर एक्सटिंग्विशर इज प्रिपेअर्ड. ओके, सिंपल फायर एक्सटिंग्विशर प्रिपेअर करायचं आपल्याला इथं. आता बघा, टू प्रिपेअर दी सोडा ऍसिड फायर एक्सटिंग्विशर. सोडा ऍसिड जनरली आपण कार्बोनेट घेऊ शकतो किंवा बायकार्बोनेट घेऊ शकतो, बेकिंग सोडा घेऊ शकतो फॉर दी प्रिपरेशन ऑफ ओके फायर एक्सटिंग्विशर. मटेरियल्स रिक्वायर्ड, कुठले कुठले मटेरियल्स रिक्वायर्ड आहेत तर काय? एम्प्टी अँड क्लीन 1/2 लिटर जाम. ओके, येस, जार. एक जार घ्यायची तुम्हाला. त्याच्यानंतर मेटल लीड, म्हणजे ह्याच्यावरती ठेवायला अशी त्या जारच्या ओके माउथ वरती होल्ड करण्यासाठी काय करायचे आहे? मेटल लीड घ्यायची आहे. स्मॉल बॉटल, एक छोटीशी बॉटल घ्यायची आहे. ती ग्लास बॉटल असते जनरली. ओके, अ प्लास्टिक ट्यूब, एक प्लास्टिक ट्यूब घ्यायची अशी. करेक्ट. अप्रॉक्सिमेटली 1 मीटर लॉंग असली पाहिजे आणि डायमीटर त्याचं 5 mm छोटस डायमीटर असलं पाहिजे. ठीक आहे ना? म्हणजे त्याच्यामध्ये एक होल असला पाहिजे छोटासा. त्याची अशी एक ट्यूब घेतली पाहिजे. नेक्स्ट वन, प्लास्टिसिन, बेकिंग सोडा. समजतंय का हे? ठीक आहे. नेक्स्ट वन, डायल्यूट सल्फ्युरिक ऍसिड आणि कॉटन थ्रेड अँड वॉटर. ह्या सगळ्या गोष्टी रिक्वायर्ड आहेत. काय काय घ्यायचं आहे बघा त्याच्यामध्ये. येते लक्षात? ठीक आहे. प्रोसिजर काय आहे? काय काय करायचं आहे तुम्हाला हे मेन्शन केलेलं आहे. प्रोसिजर जनरली आपल्याला फॉलो करायची असते. लक्षात ठेवा. ओके, एक 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 स्टेटमेंट खूप महत्वाचं असतं प्रोसिजरमध्ये आणि त्या प्रोसिजर फॉलो करून आपल्याला हे बनवायचं असतं. लक्षात येते? ओरली जर ह्या डायग्राम कडे पाहिलं तर काय दिसतं आपल्याला की बाबा येस, ह्या मेटल लीडला ओके काय केलेलं आहे? होल केलेलं आहे, बरोबर आहे ना? ओके, फ्रॉम दॅट होल दिस plastic tube is inserted into this okay what solution. The solution is of baking soda solution, correct? Okay, and whatever the what sulfuric acid bottle is suspended into it, correct? When this sulfuric acid mix into this baking soda, then what happens? CO2 gas is released and that CO2 gas is okay is fire sorry sprayed on the fire from this pipe. समजतंय का? ठीक आहे. एक जनरल इन्फॉर्मेशन दिलं. आता बघा स्टेप बाय स्टेप काय काय होतं याच्यामध्ये. रिमूव्ह दी मेटल लीड ओके फ्रॉम दी एम्प्टी जाम जार. ठीक आहे ना? रिमूव्ह करायची आहे तुम्हाला एम्प्टी जाम जारचं ओके जे काय मेटल लीड आहे ओके ते रिमूव्ह करायचं आहे. इन द मिडल ऑफ इट मेक दी होल, एक होल करायचा आहे इथं. समजतंय ना? ओके, या ठिकाणी होल करायचा आहे. विथ द हेल्प ऑफ नेल वगैरे हे सगळं समजतं तुम्हाला, इझी आहे. such that the size of the hole is just okay equal to the diameter of plastic pipe. एक प्रोसिजर सांगितली की बाबा ह्या लीडला काय करा, एक होल बनवा. त्या होलची साईज किती असली पाहिजे? एक्झॅक्टली इक्वल टू द डायमीटर ऑफ दिस पाईप. पास द प्लास्टिक पाईप थ्रू द होल इन द लीड. एक प्लास्टिक पाईप आता पूर्ण सांगत बसत नाही. ओके, प्रोसिजर ही तुम्ही वाचू शकताय. येस, मी जस्ट सांगितलं की बाबा येस प्लास्टिक पाईप इन्सर्ट करा. कशामध्ये इन्सर्ट करायचं आहे? येस, ह्या बेकिंग सोडा सोल्युशन मध्ये. येस, इथे ह्या बॉटल मध्ये काय आहे? H2SO4. when this H2SO4 mix into this. आता मिक्सर साठी काय करायचं तुम्हाला? ओके, इथे थ्रेड आहे, दिसतो का तुम्हाला थ्रेड? हा थ्रेड काय करायचं त्याच्यामध्ये? ओके, थोडासा लूज केला की ती बॉटल जी आहे त्याच्यामध्ये काय होते? डीप होते. आलं का लक्षात? बॉटल डीप झाली की आपोआप ते सोल्युशन काय व्हायला लागतं? मिक्स व्हायला लागतं आणि सोल्युशन मिक्स झालं की आपोआप CO2 गॅस फॉर्म होतो and that CO2 gas okay is comes out from this pipe and fired or sprayed on this area of the fire. Understood? And that acts as a fire extinguisher which will not help to the burning of that
particular substance or particular area. Oxygen helps for burning, but CO2 will not help. CO2. अंडरस्टूड. ठीक आहे, हे प्रोसिजर आहे. आता रिएक्शन काय होते, NaHCO3 reacts with H2SO4 to form Na2SO4, water and CO2. This CO2 responsible for the extinguish the fire. Understood? But instead of NaHCO3, okay, तुम्ही Na2CO3 पण घेऊ शकता. लक्षात येते ना, Na2CO3 पण घेऊ शकता. ओके, बघा इथे फायर एक्सटिंग्विशर दिले, त्याची मेकॅनिझम दाखवले इथं. ठीक आहे, इथे एक हँडल दिसतो तुम्हाला, सेफ्टी पिन दिसते, त्याच्यामध्ये सेफ्टी पिन असते. त्याच्यानंतर ओके प्रेशर गॉज असतो तिथं, एक प्रेशर गॉज, किती प्रेशरनं ओके तो गॅस बाहेर येतो हे प्रेशर गॉज वरनं कळतं तुम्हाला. इथे एक पाईप आहे दिसते का तुम्हाला, नोझल म्हणतो त्याला आपण. या नोझल थ्रू CO2 गॅस स्प्रेड केला जातो. ठीक आहे, बाकीच्या गोष्टीची काही गरज नाही. सल्फ्युरिक ऍसिड कुठं आहे, या बॉटलमध्ये आहे. ज्यावेळेस ओके प्रेशरनं ह्या बॉटलला ओके काय केलं जातं, हलवलं जातं किंवा काय प्रेशरनं ओके ह्या बॉटलला खाली आपटलं जातं. ओके त्यावेळेला काय, येस हा H2SO4 जो आहे तो कशामध्ये मिक्स होतो, ह्या सोल्युशन मध्ये. सोडियम कार्बोनेट सोल्युशन घेतलं इथं. सोडियम कार्बोनेट घ्या, सोडियम बायकार्बोनेट घ्या, दोन्ही घ्या. ठीक आहे ना. मिक्स झाला H2SO4 की CO2 फॉर्म होतो आणि तो CO2 फॉर्म प्रेशरनं बाहेर येतो. येस, आणि ह्या नोझल थ्रू त्या फायर वरती काय केलं जातो, स्प्रेड केलं जातो. दॅट इज दी येस मेकॅनिझम ऑफ फायर एक्सटिंग्विशन. अंडरस्टूड? ओके, ठीक आहे. होल चॅप्टर बाळांनो आपण डिस्कस केला. ओके, हे होतं रिगार्डिंग ऍसिड्स, बेसेस अँड सॉल्ट्स. खूप 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 ओके डिटेल मध्ये आपण सगळ्या गोष्टी स्टडी केलेल्या आहे. ठीक आहे ना. ओके, आता आपण एक्सरसाइज कडे जाऊया, त्याच्यामधले काही क्वेश्चन सॉल्व्ह करूया आपण आता. ठीक आहे ना. ओके, मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स तुम्ही बुकलेट सोबत घेऊन बसू शकताय फॉर सॉल्विंग दी क्वेश्चन्स. ठीक आहे ना. ओके, बघूया आपण वन बाय वन. फर्स्ट क्वेश्चन बघा. येस, मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स मध्ये बघा. फर्स्ट क्वेश्चन, येस व्हॉट विच ऑफ द फॉलोइंग ओके विल टर्न रेड लिटमस ब्ल्यू. आता मला सांगा, रेड लिटमस ब्ल्यू कोण करतो, तर डेफिनेटली बेस. बरोबर आहे ना. ओके, बेस मध्ये काय असला पाहिजे, डेफिनेटली OH मायनस असला पाहिजे. OH मायनस, आणि OH मायनस कशामध्ये प्रोड्यूस होतो बघ, चेक करायचं. विनेगर काय आहे, ऍसिड आहे. बेकिंग सोडा काय आहे, बेस आहे. लेमन ज्यूस काय आहे, ऍसिड आहे. अँड सॉफ्ट ड्रिंक मध्ये CO2 असतो. बरोबर आहे ना, तो सुद्धा काय असतो, ऍसिडिक असतो. ठीक आहे ना. H2CO3 फॉर्म होतो त्या केस मध्ये. लक्षात येते हे. येस, मग कोण असेल सांगा बरं, बेसिक इन नेचर. सो बेकिंग सोडा. बेकिंग सोडा विल टर्न येस रेड लिटमस इनटू ब्ल्यू. ठीक आहे, आणि ब्ल्यू लिटमस रेड कोण करतो, तर ऍसिड. आर यू गेटिंग? ठीक आहे. सेकंड वन, द झिंक रिॲक्ट्स विथ सोडियम हायड्रॉक्साइड. झिंकची रिएक्शन केली कोणासोबत, सोडियम हायड्रॉक्साइड सोबत. NaOH किती लागतात, ट्वाइस. द प्रोडक्ट फॉर्म्ड इज, जो प्रोडक्ट फॉर्म होतो दॅट इज कॉल्ड एज अ Na2ZnO2 प्लस काय रिमूव्ह होतो, H2 गॅस इज रिमूव्ड. करेक्ट. दिस कंपाऊंड इज कॉल्ड ॲज, ठीक आहे ना. ओके, काय म्हणलं जातं त्या कंपाऊंडला, झिंक हायड्रॉक्साइड नाही, सोडियम झिंकेट अँड हायड्रोजन. दीज आर द कंपाऊंड्स फॉर्म्ड. बरोबर आहे ना. सोडियम ओके झिंकेट अँड H2 गॅस, this type of compound is formed. Correct. Next one, which of the following is strong base? Strong base विचारला आहे. अमोनियम हायड्रॉक्साइड, NH4OH आहे. करेक्ट. सोडियम हायड्रॉक्साइड, NaOH. तुम्हाला आता एक्सपिरियन्स वरनं समजलं पाहिजे. मॅग्नेशियम हायड्रॉक्साइड, MgOH टेकन ट्वाइस. कॉपर हायड्रॉक्साइड, CuOH टेकन ट्वाइस. ठीक आहे. येस, आता ह्याच्यामध्ये स्ट्रॉंगर बेस कोण आहे, तर डेफिनेटली सोडियम हायड्रॉक्साइड विच डिसोसिएट कम्प्लीटली इन aqueous solution to form Na plus and OH minus. सोडियम हायड्रॉक्साइड इज अ स्ट्रॉंग बेस. स्ट्रॉंग बेस का म्हणायचं, ओके आता हे एक्सपेरिमेंट्स वरनं समजलं पाहिजे. ओके, इज व्हॉट
NaOH dissociate completely in aqueous solution, but these compounds do not dissociate completely. They dissociate partially in aqueous solution. That's why, yes, these three are weak bases and this one is strong base. Understood? Fourth, simple compound विचारलेला आहे. Which of the following is not base? KOH, OH मायनस आहे, त्याच्याकडे बेसिक आहे. झिंक ऑक्साइड, बेसिक ऑक्साइड आहे, तो बेसिक ऑक्साइड. ओके, जनरली ना तो एम्फोटेरिक म्हणून ऍक्ट होतो, ऍसिडिक पण ऍक्ट होतो आणि बेसिक पण ऍक्ट होतो. लक्षात, पण तो ऑक्साइड आहे. समजतंय ना? ठीक आहे. नेक्स्ट वन एम्फोटेरिक आहे तो जनरली, लक्षात ठेवा. LOH टेकन थ्राइस, दिस इज अगेन ओके यस बेसिक. आणि NaCl सॉल्ट आहे टोटली. हा ऍसिड पण म्हणून ऍक्ट होत नाही, बेस पण म्हणून ऍक्ट होत नाही. सो इट विल बी यस not basic. Understood? Next one, question number 5. Check करा. Acetic acid is a weak acid because, आता acetic acid weak acid का आहे? CH3COOH is called as acetic acid. It dissociate partially to form CH3COO minus plus H plus. Are you getting? ठीक आहे. काय झालं? पार्शियल डिसोसिएशन, इनकम्प्लीट डिसोसिएशन झालं. आयोनायझेशन कसं आहे? वीक आयोनायझेशन आहे. समजलं? मग वीक आयोनायझेशन कशामध्ये बघा, इट्स aqueous solution is acidic, it is highly ionized, it is weakly ionized. This is the option, weakly ionized. Weakly ionized म्हणजेच काय? Partially ionized. Small amount of H plus ions and this acetate ion is formed. Clear झालं? ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया आता. That is question number 6. What is this? Partial neutralization of polybasic acid. Polybasic acid म्हणजे काय? Regarding H plus ions आहेत. Gives partial neutralization. Neutralization करायचं आहे असं. कसं? Partial neutralization. मग acidic salt form होतो, basic salt form होतो, normal salt form होतो की double salt form होतो. That is very important again. ठीक आहे. आता पॉलिबेसिक ऍसिड म्हणले, सपोज H3, ओके कुठलाही घेऊ शकता पॉलिबेसिक ऍसिड. मी सपोज H2SO4 घेतला, त्याच्यामध्ये पार्शल न्यूट्रलायझेशन करतोय मी. एकच NaOH ऍड केला, 2 NaOH ऍड केलं की काय? कम्प्लीट न्यूट्रलायझेशन. खूप केअरफुली या स्टेटमेंट कडे लक्ष द्यावं लागतं. ठीक आहे. 2 NaOH घेतलं तर कम्प्लीट का? 2 H प्लस आहेत म्हणून कम्प्लीट न्यूट्रलायझेशन. करेक्ट? असं केलं मी, सपोज 2 घेतलं. ओके, तर ॲरो कसं दाखवणार मी? लाईक दिस. ठीक आहे. विच फॉर्म्स NaH Na2SO4 प्लस ट्वाइस H2O ही अशी रिएक्शन दाखवणार. त्याला म्हणायचं कम्प्लीट न्यूट्रलायझेशन. कम्प्लीट न्यूट्रलायझेशन. ठीक आहे ना? आणि पार्शियल न्यूट्रलायझेशन कशाला म्हणायचं? जर सपोज तुम्ही एकच घेतलेलं असेल प्लस NaOH, विच फॉर्म्स व्हॉट? SO4 NaHSO4 प्लस H2. आता हा जो सॉल्ट आहे परत ऍसिडिक आहे. ऍसिडिक का आहे? कारण त्याच्याकडं H प्लस आहे, परत हायड्रोजन आहे, म्हणून काय? इट फॉर्म्स ऍसिडिक सॉल्ट. समजलं ना? पॉलिबेसिक ऍसिड जनरली पार्शियल न्यूट्रलायझेशन जर केलं तर ऍसिडिक सॉल्ट फॉर्म करतात, बिकॉज इट कंटेन्स acidic hydrogen again. समजलं ना? Like this. Next, question number 7 check करा. Which of the following can form more than one acidic salts? Which of the following can form more than one acidic salts? Acidic salts more than one कोण फॉर्म करतो? सहज आहे H3PO4. कारण काय? H3PO4 कडे बळण किती H प्लस आहेत. स्ट्रक्चर बघा त्याचं. ठीक आहे. टोटल H प्लस किती आहेत? 3 H प्लस आहेत. तो ट्राय बेसिक आहे. कसं आहे? ट्राय बेसिक. मग तो सॉल्ट फॉर्म करू शकतो ना? आलं लक्षात? हा हायड्रोजन निघून गेला की काय? NaHPO4 फॉर्म होऊ शकतो. NaH2PO4. एक हायड्रोजन निघून गेलं तर दुसरा हायड्रोजन निघून गेला, ओके Na2HPO4 फॉर्म होऊ शकतो. तिसरा हायड्रोजन रिमूव्ह झाला की ओके Na
3PO4 असा फॉर्म होऊ शकतो ना सॉल्ट. मग काय इथं 2 ऍसिडिक सॉल्ट्स फॉर्म झाले. दीज टू आर ऍसिडिक सॉल्ट्स. का? कारण त्याच्याकडे काय आहे, परत H आहे, हायड्रोजन आहे ना त्याच्याकडं. ओके, म्हणून तो काय झाला, ऍसिडिक सॉल्ट झाला. समजलं हे? आणि बाकीचे कसे आहेत बघा, एकच हायड्रोजन आहे प्रत्येकाकडे, एक H प्लस आहे. ओके, इथं एकच आहे. बाकीचे कन्सिडर करायचे नाही, फक्त ऑक्सिजन वरती किती आहेत चेक करायचं. हे ऑक्सिजन वरती एक H प्लस आहे. समजलं ना? ओके, आणि हा तर काय आहे, ऑलरेडी झिंक ऑक्साइड आहे, तो एम्फोटेरिक म्हणून ऍक्ट होतो. अंडरस्टूड? ऑक्साइड आहे तो. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8. समजलं ना बाळांनो तो? क्वेश्चन नंबर 7. ओके, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8. काय म्हणले? The solution turns blue litmus red. The pH of the solution is probably blue litmus red करतो तो, म्हणजे डेफिनेटली तो ऍसिडिक आहे. रेडचं ब्ल्यू झालं तर बेसिक. समजलं ना? ओके, म्हणजे इट इज अ ऍसिडिक. आणि ऍसिडिक असेल तर ओके, व्हॉट pH is less than what 7. pH काय असतो, लेस दॅन 7. मग चेक करा, लेस दॅन 7 कुठे आहे pH? ऑप्शन डी. अंडरस्टूड? ठीक आहे. नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर ओके S9. क्वेश्चन नंबर 9 चेक करा. The type of medicine used to treat the indigestion is. ठीक आहे ना, तुम्हाला अशा टाइपचे क्वेश्चन्स मी एक्झामला पण दिलेले आहेत, बरोबर आहे ना. इंडायजेशन, डायजेशन जर होत नसेल तर काय घ्यायचं, तर डेफिनेटली अँटीऍसिड घेतो आपण. ऍसिडिटी वाढलेली असते तिथं, बरोबर आहे ना. ओके, मग ऍसिडिटी कमी करण्यासाठी ओके काय करावं लागतं आपल्याला. डॉक्टर सुद्धा बघा ऍसिडिटीसाठी बिफोर ओके जेवणा अगोदर म्हणून असं तुम्हाला काही टॅबलेट्स देतात, जेवणा अगोदर घ्या म्हणून. जेवणा अगोदर का घ्यायच्या, कारण तिथं स्टमक जे आहे तुमचं ऍसिडिक असतं आणि त्या ऍसिडिटीला न्यूट्रलाइज करण्यासाठी ओके जनरली काय करतात डॉक्टर्स अगोदर, येस बिफोर मील, बिफोर ओके काय म्हणू शकतो, जेवणा अगोदर तुम्हाला काही टॅबलेट्स दिल्या जातात. त्या कुठल्या असतात, अँटीऍसिड्स असतात, लक्षात ठेवा मला. ठीक आहे का? त्याचं पण एक रिझन आहे. जर तुम्ही ऍसिडच्या प्रेझेन्स मध्ये जर अदर टॅबलेट घेतल्या तर त्या फास्ट काय होतात, त्याच्यामध्ये डिझॉल्व्ह होतात. ऍसिड मध्ये ज्या टॅबलेट्स आहेत त्या फास्ट डिझॉल्व्ह होतात आणि फास्ट रिॲक्शन ओके कॅरी करतात. ओके येस, दीज रिॲक्शन्स आर फास्टर ओके इन काय ऍसिडिक सोल्युशन ऍज कम्पेअर टू दी न्यूट्रल सोल्युशन. समजतंय? म्हणून काय की ऍसिडला अगोदर न्यूट्रलाइज केलं जातं, लॅटर ऑन टॅबलेट्स आर गिवन. आफ्टर मील काय टॅबलेट्स दिल्या जातात तुम्हाला. समजलं हे? ओके, मग इंडायजेशन जर होत असेल तरी सुद्धा काय देतात तुम्हाला, अँटी ऍसिड्स देतात. क्लिअर? नेक्स्ट वन, वॉशिंग सोडा हॅज द फॉर्म्युला. स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे. वॉशिंग सोडाचा फॉर्म्युला काय असतो, सोडियम कार्बोनेट डेकाहायड्रेट. सोडियम कार्बोनेट and what decahydrate is the formula of washing soda. Next one, question number 11. Which of the following acid is present in vinegar? विनिगर मध्ये कुठला ऍसिड असतो, तर ऍसिटिक ऍसिड. ठीक आहे ना. ओके, ऍक्वियस सोल्युशन त्याच्यामध्ये काय पर्सेंटेज असतं, अप्रॉक्सिमेटली 8% समथिंग. ठीक आहे ना, हे तुम्हाला पुढे होणार आहे कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये. ठीक आहे ना. ओके, ऍसिटिक ऍसिड इज प्रेझेंट इन व्हिनिगर. लक्षात ठेवा, खूप महत्वाचं आहे. ठीक आहे. आणि व्हिनिगर कशासाठी यूज करतात, तर पिकल मध्ये यूज करतात फॉर द प्रिझर्वेटिव्ह, पिकल्स मध्ये. त्याच्यानंतर पनीर बनवण्यासाठी व्हिनिगर यूज करतात, तुम्ही पाहिलं असणार आहे. करेक्ट. नेक्स्ट वन, क्वेश्चन नंबर 12. बेसिक सॉल्ट्स आर फॉर्म्ड बाय न्यूट्रलायझेशन ऑफ. द बेसिक सॉल्ट्स फॉर्म करायचे, बेसिक सॉल्ट्स. ठीक आहे. कोणाचं न्यूट्रलायझेशन करून करू शकता बेसिक सॉल्ट्स? आता खूप महत्वाचा क्वेश्चन आहे. ठीक आहे. काय असले पाहिजे त्याच्यामध्ये, स्ट्रॉंग बेस असला पाहिजे. बेसिक सोल्युशन म्हणलंय ना, बेसिक सॉल्ट्स म्हणजे त्याच्यामध्ये बेसिक सोल्युशन फॉर्म होणार आहे. याचा अर्थ तिथं स्ट्रॉंग काय असला पाहिजे, बेस असला पाहिजे. स्ट्रॉंग बेस आणि दुसरा काय, वीक ऍसिड. वीक ऍसिड, स्ट्रॉंग बेस, वीक ऍसिड. फॉर एक्झाम्पल ओके येस, आता एखादी बेसिक सोल्युशन फॉर्म करायचं तुम्हाला. येस, बेसिक सोल्युशन कुठलं असणार आहे आणि कोणाचं बेसिक सोल्युशन असणार आहे ते बघूया आपण. सपोज स्ट्रॉंग बेस घेतला आपण NaOH आणि वीक ऍसिड घेतला सपोज CH3COOH.
त्याच्यापासून सॉल्ट काय फॉर्म होतो तर काय CH3COONA. The salt is formed. Sodium acetate म्हणतो त्याला आपण. And this solution is basic in nature. Why? Because OH minus ions are remain into the solution. हे तुम्हाला कुठं होणार आहे बळानं ओके तर आयोनिक इक्विलिब्रियम मध्ये होणार आहे. खूप डिटेल मध्ये होणार आहेत सगळ्या गोष्टी. त्याचा हायड्रोलायसिस आपण खूप डिटेल मध्ये स्टडी करणार आहे. ऑप्शन कुठला असणार आहे लक्षात कसं ठेवायचं हे सांगितलं तुम्हाला. जर बेसिक सोल्युशन असेल ना तर डेफिनेटली काय असणार आहे तो स्ट्रॉंग बेस असणार आहे. ऍसिडिक सोल्युशन असणार आहे ना असेल ना तर स्ट्रॉंग ऍसिड असतो. न्यूट्रल सोल्युशन दोन्ही स्ट्रॉंग असतात न्यूट्रल सोल्युशन असेल तर. समजलं ना ठीक आहे. आणि वीक जरी दोन्ही वीक असतील तर त्याचं प्रेडिक्शन तुम्हाला सांगितलं कशावर करतात तर डेफिनेटली ऑन द बेसिस ऑफ व्हॉट नेचर ऑफ दॅट सोल्युशन. बरोबर आहे ना ओके किंवा काय के व्हॅल्यूज ऑफ दॅट सोल्युशन के बी व्हॅल्यूज ऑफ दॅट सोल्युशन. मग के आणि के बी तुम्हाला अजून समजणार नाही ओके हे कुठे समजेल तुम्हाला 11th क्लास मध्ये. क्लिअर. नेक्स्ट वन क्वेश्चन नंबर 13. What is question number 13? Plaster of Paris is obtained. कशापासून obtain केला जातो plaster of Paris? काल स्टडी केलं बघा हे आपण. By adding water to calcium sulfate. ठीक आहे ना ओके. दुसरा कुठला असणार आहे? Yes. By adding sulfuric acid to calcium hydroxide. Next, heating gypsum to very high temperature and by heating gypsum to 120 degrees Celsius. This is the option. 120 डिग्री सेल्सिअसला जिप्सम जर हीट केलं तुम्ही तर कन्वर्ट कशामध्ये होतो प्लास्टर ऑफ पॅरिस मध्ये पीओपी मध्ये कन्वर्ट होतो तो. पीओपी लक्षात ठेवा हे कमर्शियली त्याला पीओपी असं म्हणलं जातं. ठीक आहे ना ओके मार्केटमध्ये पीओपी असं वर्ड यूज करतात ओके तर तो जिप्समचाच एक पार्ट असतो ओके. फक्त काय जिप्समला हाय हीट करून ओके प्लास्टर ऑफ पॅरिस फॉर्म केलं असतं तर त्याला हेमीहायड्रेट म्हणतो आपण. कॅल्शियम सल्फेट हेमीहायड्रेट. समजलं हे येस. नेक्स्ट वन क्वेश्चन नंबर ओके एस 40. क्वेश्चन नंबर 40 हे लास्ट लेक्चर मध्येच पाहिले आपण हे. ठीक आहे ना ओके. नेक्स्ट विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज नॉट करेक्ट. आता करेक्ट स्टेटमेंट ओके कुठलं नाही असं विचारलंय. नॉट करेक्ट. ऍसिड टर्न्स ब्ल्यू लिटमस ओके ए सोल्युशन टू रेड. करेक्ट आहे का? येस डेफिनेटली. नॉट करेक्ट विचारले ना. रॉ ऑनियन कॅन बी यूज्ड ॲज अ olfactory ओके इंडिकेटर. डेफिनेटली करेक्ट आहे. olfactory इंडिकेटर्स म्हणून यूज करतात. बेसेस आर सोर इन टेस्ट. इज दिस नो. दिस इज द ऑप्शन. बेसेस बिटर इन टेस्ट असतात बिटर असतात. these are not sour in taste. Understood? Next, baking powder contains sodium hydrogen carbonate. Baking powder contains sodium hydrogen carbonate and definitely tartaric acid. टार्टारिक ऍसिडचा ना जनरली सॉल्ट असतो तिथं. सोडियम टार्टारेट म्हणतो त्याला आपण. टार्टारिक ऍसिडचा सॉल्ट असतो पण टार्टारिक ऍसिड म्हटलं तरी चालेल. समजतं हे ठीक आहे. मग बेकिंग पावडर मध्ये ओके जनरली काय असतो टार्टारिक ऍसिड किंवा काय सॉल्ट ऑफ टार्टारिक ऍसिड. सॉल्ट ऑफ टार्टारिक ऍसिड. क्लिअर झालं हे ओके येस. टोटल 15 क्वेश्चन झाले बघा ओके. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण ओके नेक्स्ट क्वेश्चन स्टडी करूया. टोटल 50 क्वेश्चन आहेत ह्या बुकलेट मध्ये. तुम्ही काय सॉल्व्ह करून घ्या ओके. बाकीचे आपण काय डिस्कस करूया. ठीक आहे. आज काय काय स्टडी केलं मग आपण बघा. खूप महत्त्वाचे पॉइंट्स डिस्कस केलं. एक तर काय वॉटर क्रिस्टलायझेशन. वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन म्हणजेच काय नंबर ऑफ वॉटर मॉलिक्युल्स प्रेझेंट इन वन फॉर्म्युला युनिट ऑफ सॉल्ट. दॅट इज द वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन ओके. हे कंपाऊंड्स खूप महत्त्वाचे आहेत ओके. तुम्हाला परत येणार आहेत त्याच्यामुळे काय खूप केअरफुली करा. त्यासाठी काय एक्सपेरिमेंट केलं आपण ओके. काय की वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन म्हणजेच काय येस त्या सॉल्ट मध्ये वॉटर आहे किंवा नाही हे स्टडी केलं आपण. येस कशावरती एक्सपेरिमेंट केला तर कॉपर सल्फेट सोल्युशन वरती सॉरी कॉपर सल्फेट क्रिस्टल वरती. ठीक आहे. हीट केल्यानंतर वॉटर मॉइश्चर जे आहे ते निघून गेल्यानंतर कॉपर सल्फेटचा ब्ल्यू कलर काय झाला व्हाईट. when added 2 to 3 drops of water again into it get restored means its blue color get restored. correct. next तुम्हाला काय एक्झाम्पल्स दाखवलं मी ओके की बाबा फायर एक्सटिंग्विशर कसे असतात. त्याच्यानंतर तुम्ही सुद्धा फायर एक्सटिंग्विशर प्रिपेअर करू शकता विथ टेकिंग केअर ऑफ इट.
ठीक आहे ना, सोडियम बायकार्बोनेट किंवा कार्बोनेट घेऊ शकताय. ओके, आणि त्याच्यामध्ये H2SO4 ऍड केला. ओके, तर काय CO2 गॅस बाहेर पडतो, दॅट ऍक्ट एज अ फायर एक्सटिंग्विशर. करेक्ट. त्याच्यानंतर काय 15 क्वेश्चन स्टडी केलं आपण. ओके, नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण नेक्स्ट क्वेश्चन स्टडी करूया. ओके, व्हॉल्यूम मध्ये जे क्वेश्चन्स नाहीत, ओके, ते सुद्धा क्वेश्चन्स आपण मॅक्सिमम डिस्कस करूया, कारण ऍसिड्स बेसेस सॉल्ट्स खूप खूप महत्वाचा टॉपिक आहे. बेसिक क्लिअर करून घेत राहा कंटिन्यू बघा तुम्ही. ओके, आणि कंटिन्यू प्रॅक्टिस करत राहायचं. ओके, त्याच फ्लो मध्ये राहायचं. फ्लो मध्ये राहिलं की ह्या गोष्टी लक्षात राहतात. फ्लोच्या बाहेर जर गेला तुम्ही, ट्रॅक सोडून जर बाहेर गेला वळण, ओके, तर ह्या गोष्टी तुमच्या लक्षात राहत नाहीत, कारण केमिस्ट्रीचा कंटेंट हा इव्हॅपरेटिंग कंटेंट असतो. त्याच्यामुळे ऑलवेज ओके इन दी पाईप राहावं लागेल तुम्हाला. ठीक आहे ना, इन दी पाईप लाईन म्हणतो आपण त्याला, म्हणजेच एका ट्रॅक वरती थोडक्यात तुम्हाला राहायचं आहे. क्लिअर? ठीक आहे, टुडे विल स्टॉप हिअर. ऑल द बेस्ट.